नमस्कार, मी उर्मिला चव्हाण आरसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चिकन फ्राय रेसिपी बघणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन फ्राय कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। घरगुती गरम मसाला आहे, आला लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतले, मिरी पावडर घेतलेली आहे, थोडं चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, कॉर्नफ्लोअर, एक अंड। तर आता चला मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे आपण सर्वात प्रथम अंड घेऊया आणि एक अंड फोडून टाकूया, यामध्ये मिक्स करायचं। हे पण एक अंड मिक्स करून घेऊया। त्यामध्ये आपण थोडा चवीनुसार मीठ, काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी, काळी मिरी पावडर, थोडासा गरम मसाला, आला लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि थोडा कॉर्नफ्लोअर टाकूया यामध्ये, एक चमचा। आणि ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आणि त्यामध्ये आपण आता अर्धा किलो चिकन टाकणार आहोत। बोनलेस चिकन घेतलेलं आहे इथे मी, आणि छानपैकी मॅरिनेट करून घेऊया। हा चिकन कमीत कमी 15 मिनिटं तरी मॅरिनेट करून ठेवायचं। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि तेल छानपैकी गरम करून घेऊया। तेल छानपैकी गरम झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया। आता आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे। तर आता आपण काढून घेऊया चिकन। अशा प्रकारे आपला स्पेशल चिकन फ्राय रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकताय की छान क्रिस्पी आणि ज्युसी चिकन झालेलं आहे, खूप गरम आहे। तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि यावर आपण चाट मसाला आणि लिंबू टाकणार आहोत। तर इथे मी चाट मसाला घेतला आणि थोडंसं चाट मसाला यावर टाकलेला आहे आणि यावर आपण थोडंसं लिंबू टाकूया आणि मिक्स करून घेऊया। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। ये